श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवन कथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवन कथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला.